संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. तर बघा मस्त अशी 3 अंडी सापडलीत काय माझ्याकडं. अशी टुकू बघत होती माझ्याकडे ती अंडी. मग म्हटलं आता थांबा तुमचा नंबर आहे. घेतली फटाफट फोडून काढली बघा ह्या वाटेमध्ये. आणि फोडून घेतली त्याच्यामध्ये मग बघा मी कांदा टमॅटो एकदम बारीक असा कट करून घेतला आणि मिक्स करून घेतला. मिसळल्यावर नंतर मग त्याच्यामध्ये लाल तिखट चटणी हळद मीठ गरम मसाला सगळं घालून घेतलं तुमच्या आवडीनुसार. आणि गरगर फिरवताना वाटी पण लागली गरगर फिरायला माझ्या संग. म्हटलं आता बाई मोबाईल ठेवला बाजूला आणि नंतर मग मस्त असं चमच्यानं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर ही बघू शकताय मस्त असं फुलच तयार व्हायला लागलं किंवा अंड्याचं तव्यामध्ये. तर तेल जरा जास्त घालायचं बरं का तर अंडा आहे ती. आणि कोथिंबीर घालायची विसरली. मग आता काय करायचं म्हटलं वरनं घातली बघा कोथिंबीर. नंतर मी कोथिंबीर बारीक चिरलेली होती ती त्या बॅटरमध्ये घातली. तर ही एक अंड्याचं ऑमलेट करून घेतलं. आणि हे बघा तुम्ही म्हणशील आता हे ऑमलेट कसं लागलं पसराय. तर हे असंच पसरायचं असते वाकडं तिकडं खोळ्यासारखं. आणि नंतर बघा त्याच्यावर एक चपाती टाकली. मस्त चपात्या केल्याच होत्या सकाळी घरात. आणि चपाती घातल्यावर फिरवून घेतलं. आणि नंतर मग राहिलेलं थोडं बॅटर अंड्याचं ती त्याच्यावर मिक्स केलं बघा. तर कुठं तुम्हाला चपाती दिसणार नाही काय असा चेंगटपणा आहे की सगळीकडं आपलं अंडं व्यवस्थितच लागणार आणि पराठा जाडजूडच होणार. गरगरीत पोट एकदम. काय भूक लागायचं परत काय कामच नाही. आणि ही पलटताना तेवढं इकडं तिकडं बघा बरं का. नाहीतर पलटी करताना सगळं इकडं तिकडं उडतंय आणि गॅस सगळा घाणवरड्यान होतोय. तर आपल्याला घाण करायचा नाही. मग हे बघा अशा पद्धतीनं मस्त असा दीदीला जाड असा पराठा पाहिजे होता. कालपासून जिलेबी खाल्ली तर आता गोड गोड झालं आहे. आता म्हटली तिखट पाहिजे मला. तर तिच्यासाठी खास असा अंड्याचा पराठा बनवला आहे बघा. सुशिक्षित भाषेत याला पराठाच म्हणतात. आणि हे बघा कसा दिसतोय पुरणपोळीसारखं. मग नाद आहे का विषय हार्ड. तर पराठा आवडला का नक्की सांगा. धन्यवाद.